नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 17 जून आणि आज मी निघालो आहे ड्युटीवरती. खूप वेळ घरात थांबून बुकिंग लागत नव्हती, मग मी घराच्या बाहेर आलो. तर मला आता बुकिंग लागलेली आहे कामोठ्यावरून मालाडची. तर मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि आता मी निघालो आहे मालाडला जाण्यासाठी. तर आज थोडासा उशीर झाला होता निघायला. तर नेहमीप्रमाणे वाशी ब्रिज क्रॉस केल्यावरती ट्रॅफिक सुरू झालं. जवळपास 15-20 मिनटाचं ट्रॅफिक होतं. ह्या ट्रॅफिकमधून निघालो आणि पुढे ट्रॅफिक भेटलं आम्हाला कुर्ल्याचं. तर कुर्ल्याच्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा आम्ही 7 ते 8 मिनटं अडकलो होतो. तर त्याच्यानंतर हळूहळू करत आम्ही पोचलो आहे मालाडला. ट्रिप एंड केली. ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे कॅश कलेक्ट केलं नाही. जवळपास 2 तास लागले या ट्रिपला. त्याच्यानंतर मला तिथूनच बुकिंग लागली पवईची. तर मी आता जातो आहे पिकअप करण्यासाठी. तर मी पोचलो आहे पिकअप लोकेशनवरती आणि कस्टमर आले आहेत. घेतला त्यांच्याकडून OTP आणि ट्रिप केली स्टार्ट. थोड्या वेळानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आलो. जवळपास 12 वाजत आले होते तरीसुद्धा वेस्टर्न एक्सप्रेसला ट्रॅफिक होतं. मग आम्ही पोचलो आहे पवईला. मी ट्रिप केली एंड. इथेही ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे कॅश कलेक्ट केली नाही. जवळपास अर्धा तास वाट बघितल्याच्या नंतर मला पवईवरून बुकिंग लागलेली आहे कल्याणची आणि मी आता जात आहे पिकअप करण्यासाठी. तर आता मी पिकअप लोकेशनवर आलो आहे. घेतला आहे OTP आणि केला पिकअप. आता मी जात आहे कल्याणच्या दिशेने. तर आता लागलेलं आहे मानकोलीमध्ये ट्रॅफिक. जवळपास 10 मिनटाचं ट्रॅफिक क्रॉस करून आता आम्ही पोचलो आहे कल्याणला. ट्रिप एंड केली आणि इथेही ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे मी कॅश कलेक्ट केलेली नाही आहे. तिथूनच मला बुकिंग लागते भांडूपची. मग मी जातो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतो OTP, करतो पिकअप आणि निघतो आता मी भांडूपला जाण्यासाठी. तर आता पोचलेलो आहे. हा ब्रिज आहे डोंबिवलीवरून मानकोलीला जाण्यासाठी. हा नवीन रस्ता बनलेला आहे. एकदम मोकळा रस्ता असतो. खूप मस्त वाटतं या रस्त्यावरती गाडी चालवायला. त्याच्यानंतर मी पोचतो भांडूपला. ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 382 रुपये. मग मी जातो तिथून CNG भरण्यासाठी. CNG भरतो आणि मला तिथून बुकिंग लागते परेलची. मग मी कस्टमरच्या लोकेशनवरती जातो, घेतो OTP आणि करतो पिकअप. आता मी निघतो आहे परेलला जाण्यासाठी. पुढे आल्यावरती ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती विक्रोळीजवळ हा नजारा खूपच छान दिसतो. दोन्ही बाजूला उंच बिल्डिंग आहेत आणि एक मधून रस्ता आहे. खूप छान वातावरण होतं. 1 तासानंतर मी पोचलो आहे परेलला. ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केले 465 रुपये. तिथून मला बुकिंग लागलेली आहे ठाण्याची. गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, केला पिकअप आणि आता मी निघालो आहे ठाण्याला जाण्यासाठी. दादरपासूनच इथं ट्रॅफिक सुरू होतं. तर हळूहळू करत आम्ही जातो ठाण्याला. 2 तासानंतर मी पोचतो आहे ठाण्याला. ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 850 रुपये. तर मंडळी, ज्या मॅडमला मी ठाणा वेस्टला ड्रॉप केलेलं असतं त्यांना परत ठाणा ईस्टला जायचं असतं, तर मी त्यांना ऑफलाईन घेऊन जातो आणि त्यांच्याकडून 400 रुपये कॅश कलेक्ट करतो. जर ऑनलाईन घेऊन गेलो असतो तर 200 ते 300 रुपयेच भेटले असते. पण मॅडमला बोललो, मॅडम ऑफलाईन घेऊन जातो कारण तुमच्यासाठी 5 मिनटं थांबायचं पण आहे. मग ठाणा वेस्टला ड्रॉप केल्याच्यानंतर 5 मिनटं थांबून मी त्यांना ठाणा ईस्टला ड्रॉप करतो आणि तिथून निघतो मी ऐरोलीकडे. मग ऐरोलीमध्ये आल्यावरती मला बुकिंग लागते नेरूळची. OTP टाकून मी ट्रिप स्टार्ट करतो. 45 मिनटामध्ये मी पोचतो नेरूळला. नेरूळला पोचल्या ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 216 रुपये. मग थोडा वेळ मी वाट बघतो कामोठे साईडची बुकिंग भेटते की नाही बघतो. 5 मिनटं वाट बघितल्याच्यानंतर काय बुकिंग भेटत नाही. मग मी पण कंटाळ करतो आणि मी निघतो डायरेक्ट कामोठ्याच्या CNG पंपवरती. इथे आल्यावरती CNG भरण्यासाठी लाईन होती. 10 मिनटानंतर माझा नंबर येतो. मी CNG भरतो आणि निघतो आता घराकडे जाण्यासाठी. तर मंडळी, आजचा माझा दिवस संपलेला आहे. तर माझी आजची कमाई आहे. माझी पहिली बुकिंग होती कामोठे टू मालाड. त्याचे भेटले मला 1185 रुपये. मग मालाडवरून पवईचे भेटले 396 रुपये. मग पवईवरून कल्याणचे भेटले 512 रुपये. मग कल्याणवरून भांडूपचे भेटले 413 रुपये. मग भांडूपवरून परेलचे भेटले 496 रुपये आणि लोअर परेलवरून ठाण्याचे भेटले 738 रुपये. आणि त्याच कस्टमरला मी प्रायव्हेटमध्ये ठाणा वेस्ट टू ठाणा ईस्ट सोडलं, त्याचे भेटले 400 रुपये. आणि मग ऐरोली टू नेरूळचे भेटले 386 रुपये. तर मंडळी, आजचा दिवस कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला, शुभरात्री. भेटूया आता उद्या. गुड नाईट.